नाशिकमध्ये आहे। नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा करण्यात आला। पंचवटी एक्सप्रेसचे सुपरवायझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनमाडच्या रेल्वे यार्डात भल्या पहाटे उत्साहात हा दिवस साजरा केला। यावेळी पंचवटी एक्सप्रेसला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिक जिल्ह्याच्या जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्सप्रेसला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। आपण पाहिलं पंचवटी एक्सप्रेसचा प्रवास जो आहे तो डबल डेकर पण सुरू झाला आणि आज आपण पाहिलं तर एलव्ही बेच अत्याधुनिक पोस्टे या गाडीचा प्रवास जो आता सुरू होतोय आणि पंचवटी एक्सप्रेसला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मनमाडच्या रेल्वे यार्डाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी पंचवटी एक्सप्रेसचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला आहे। त्या ठिकाणी बघू शकतो की आज 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पंचवटी एक्सप्रेसला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलंय। पंचवटी एक्सप्रेस जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्याची एक ठिकाणी आणि नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील प्रवासी असेल चाकरमानी असेल वेगळं नातं हे पंचवटी निर्माण झालं। आज 50 वर्ष पूर्ण होतात काय सांगतात, काय भावना अशा आहे की जे लहानपणापासून या गाडीला आम्ही पाहत आलो, तर आमचं दुर्भाग्य आमचं नशीब आमचं की ह्याच गाडीला आम्ही कामाला लागलो आणि या गाडीचं आज नेतृत्व 5 वर्ष झालं। एका हाती माझ्या मित्रपरिवाराच्या जीवावर आज आम्ही नेतृत्व करतोय। दिल्ली बोर्डामध्ये आज आपल्या गाडीचं नाव आहे, राज्याची 2 नंबरची आपली गाडी आहे। तर ह्या गाडीबद्दल मला तरी अभिमान वाटतो आणि प्रत्येकाला अभिमान वाटलाच पाहिजे असं मला तरी वाटतं। म्हणून पंचवटीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या पंचवटी स्टाफच्या वतीनं, नाशिक जिल्ह्याच्या वतीनं गाडीला मी शुभेच्छा देतो। इथून पुढचे गाडीला सुवर्ण महोत्सव यासाठी शुभेच्छा देते।